नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट खूप महत्त्वाची आहे. कारण आता एक नवीन कारण समोर येत आहे. बघा, पेमेंट बॅच प्रोसेसिंगमुळे हप्ता उशिरा येत आहे. म्हणजे काय? सरकार एकाच वेळी सगळ्यांना पैसे पाठवत नाही, तर वेगवेगळ्या बॅचमध्ये पेमेंट रिलीज करते. यामुळेच काही महिलांना पैसे आधी मिळतात आणि काहींना थोडा उशीर होतो. आणखी एक मोठा अपडेट, यावेळी सिस्टम ऑटो व्हेरिफिकेशन मोडवर चालू आहे. म्हणजेच सर्व माहिती स्वतःच व्हेरीफाय केली जात आहे. जर तुमच्या माहितीमध्ये काहीही मिसमॅच असेल तर तुमचा हप्ता पुढच्या बॅचमध्ये शिफ्ट होऊ शकतो. म्हणून लगेच हे तपासा. आधार आणि बँक माहिती बरोबर आहे का, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का आणि अकाउंट फुल्ली व्हेरीफाईड आहे का. आणखी एक नवीन माहिती, काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट बॅच आधीच तयार झाले आहेत आणि लवकरच रिलीज होऊ शकतात. म्हणजेच पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. एक महत्त्वाची सूचना, तुमचा बॅच लवकर आणून देतो म्हणून काही लोक पैसे मागू शकतात. अशा फसवणुकीपासून सावध राहा, कारण सरकारी प्रक्रिया पूर्णपणे फ्री आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचा हप्ता कॅन्सल झालेला नाही, तो फक्त पुढच्या बॅचमध्ये शिफ्ट झाला आहे. तर मित्रांनो, थोडा संयम ठेवा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा. कारण पुढच्या अपडेटमध्ये कोणत्या बॅचमध्ये तुमचा नंबर आहे आणि एक्झॅक्ट कधी पैसे येणार हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.